श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामिन्य नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 32. नवनाथ वर्णन, नवनाथ वृत्तांत. श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य चरणविंदाला स्पर्श प्रणाम करून मी त्यांना विनंती केली, महाप्रभो, नवनाथ नावाचे सिद्ध योगी आहेत व ते सर्व श्री दत्तप्रभूंचे अंश अवतार आहेत असे मी ऐकले आहे. कृपया माझी प्रार्थना स्वीकारून त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती द्यावी. नवनाथांचे नाव ऐकताच श्रीपादांच्या दृष्टीतून अमृत वृष्टी प्रवाहित होऊन सर्व सृष्टीवर पसरत आहे असे मला जाणवले. त्यांच्या नजरेत गोवात्सल्य रूप प्रेम चैतन्य दिसले. त्यांचे अंतरंग संतुष्ट झाल्यासारखे वाटले. बाळांनो, मत्स्येंद्र, गोरक्षक, जालंधर, गहनी, अडबंग, चौरंग, भर्तरी, चरपट, नागनाथ असे नवनाथ आहेत. यांच्या स्मरणमात्रेने शुभफळ सिद्धी प्राप्त होते. नवनाथांचे स्मरण करणाऱ्यांवर श्री दत्तप्रभूंचा कृपा कटाक्ष नक्कीच असतो. हे कलियुग प्रारंभ होण्यापूर्वी श्रीकृष्णाने उद्धव आदी महाभक्तांकडून तसेच समस्त यादवांकडून नवनारायणांचे स्मरण करून घेतले होते. ऋषभ चक्रवर्तीचे 100 पुत्र होते. त्यात नारायण संभव असे 9 जणच नवनारायण आहेत. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविर्होत्र, द्रुमिल, चमस, करभाजन हे 9 जण अवधूत स्थितीतील सिद्ध पुरुष होते. माझ्या आज्ञेने कृष्णावतारात दिलेल्या वचनाप्रमाणे धर्मसंस्थापन कार्य निर्वहणासाठी नवनाथ या भूमीवर कवी मच्छिंद्र म्हणून जन्मला. हरी गोरक्ष नावाने, अंतरिक्ष जालंधर नावाने, प्रबुद्ध कानिफा नावाने, पिप्पलायन चरपटनाथ नावाने, अविर्होत्र नागनाथ नावाने, द्रुमिल भर्तुरीनाथ नावाने, चमस रेवणनाथ नावाने आणि करभाजन गहनीनाथ नावाने. काही कारणाने एकदा सृष्टीत ब्रह्मदेवाचे वीर्यस्खलन झाले. ते वीर्य अनेक स्थळी पडले व ते अनेक ऋषींच्या जन्माचे कारक ठरले असे व्यास महर्षींनी भविष्य पुराणात सांगितले आहे. उपरिच नावाचा वसू होता. तो उर्वशीला पाहून मोहित झाला. त्याचे वीर्य द्रवित होऊन यमुना नदीत पडले. ते एका माशाने गिळले. त्यातून मत्स्येंद्रनाथांचा जन्म झाला. शिवाने तृतीय नेत्राग्नीने मदनाला भस्म केले. त्या भस्मात सूक्ष्म रूपाने त्याचा आत्मा होता. बृहद्रथ राजाने तेथे यज्ञ केला. त्या यज्ञकुंडात जालंधर उद्भवले. रेवा म्हणजे नर्मदा नदीत पडलेल्या ब्रह्मवीर्यातून रेवणसिद्ध जन्मले. थोडे ब्रह्मवीर्य एका नागिणीच्या मस्तकावर पडले. भक्ष्य पदार्थ समजून तिने ते गिळले. तिला गर्भधारणा झाली. ती तक्षक नागराजाची पद्मिनी नावाची कन्यका होती. त्यावेळी जनमेजय राजा सर्पयाग करीत होता. आस्तिक महर्षींनी सर्पांची पुढील पिढी तरी वाचावी म्हणून पद्मिनी नागकन्येला पिंपळ वृक्षाच्या ढोलीत लपवले. त्या ढोलीत गर्भस्थ अंडे सोडून ती नागकन्या स्वस्थळी परत गेली. तिथेच अविर्होत्र वटसिद्ध नागनाथ या नावाने अवतरले. एकदा मत्स्येंद्रनाथ देश संचार करत होते. एका मूल नसलेल्या स्त्रीला मूल व्हावे म्हणून भस्म मंत्रून दिले. पण तिचा पूर्ण विश्वास नसल्यामुळे तिने अभिमंत्रित भस्म बाहेर उकिरड्यात फेकले. त्या शक्तिसंपन्न भस्मातून गोरक्षनाथ उद्भवले. पार्वती विवाहाच्या समयी ब्रह्मदेव पुरोहित होते. पार्वतीचे सौंदर्य पाहून ते मोहित झाले. त्यांचे वीर्यस्खलन झाले. त्यांची त्यांना लाज वाटून त्यांनी कुणाला कळू नये म्हणून मांडीला दाबून घासले. त्याचे 60,000 भाग होऊन त्यातून 60,000 वालखिल्य महर्षी जन्माला आले. तरी त्यातला थोडा भाग तिथे गळाला. तो कचऱ्याबरोबर भागीरथी नदीत फेकला गेला.
तो नदीच्या किनारी गवतात अडकला. त्यात पिप्पलायन नवनारायणांच्या आत्म्याने प्रवेश केला व चरपटनाथ नावाचा नवनाथ जन्माला आला. कौशिक महर्षी आपल्या पर्णशाळेतून भिक्षाटनासाठी निघत. त्यांचे भिक्षापात्र बाहेर ठेवले होते. त्याचवेळी त्यात सूर्याचे रेतस पडले. महर्षींच्या ते लक्षात आले. त्यांनी ते तेथेच जपून ठेवले. त्यातून भर्तृहरी जन्मले. भिक्षापात्रातून जन्मलेला म्हणून त्याचे नाव भर्तृहरी नाव पडले. हिमालय पर्वतावरील घोर अरण्यात एक दिग्गज झोपला होता. ब्रह्मदेव सरस्वतीला पाहून मोहित झाल्यामुळे त्यांचे वीर्य झोपलेल्या त्या गजकर्णात पडले. त्यातून कर्ण कानिफा जन्मले व कानातून जन्मले म्हणून त्यांचे नाव कानिफनाथ पडले. नवनाथामध्ये ते प्रसिद्ध आहेत. गोरक्षक संजीवनी मंत्राचा जप करीत मातीचे मानवी पुतळे बनवीत. अशा एका पुतळ्यात संजीवनी मंत्रामुळे प्राण येऊन त्यातून गहनीनाथ अवतरले. श्रीकृष्णाच्या आदेशानुसार नवकृष्णांनीच म्हणजे नवनारायणांनी मंदार पर्वतावर आपल्या स्थूल शरीरांना ध्यानस्थ स्थितीत जपून ठेवले व आपापल्या अंशांनी या भूलोकात ते नवनाथ रूपाने अवतरून धर्म संस्थापनाचे कार्य करत होते. तेव्हा मी म्हटले, गुरु सार्वभौमा तुमचा जय जयकार असो. नवकृष्णांचे अंश अवतार म्हणजे नवनाथ अवतार असे आपण सांगितले. नवकृष्ण व नवनाथ यांच्यात काही फरक आहे का प्रभू? आमच्याकडे प्रेमळपणे बघत मंद हास्य करीत श्रीपाद म्हणाले, बाळांनो, समस्त सृष्टीचा महासंकल्प स्वरूप मीच. देवी देवतांचे संकल्प हे माझ्या संकल्पाचे अंश मात्रच असतात. या अंशमात्र संकल्पात थोडे स्वातंत्र्य असते. उदाहरणार्थ, शेतकरी गाईला झाडाला बांधून ठेवतो, पण तिच्या गळ्यातला दोर चांगलाच लांब असतो. त्या दोरीच्या लांबीपर्यंत ती गाय मुक्तपणे चारा चरू शकते. त्या गायीसाठी चारा चरण्याचा परीघ त्या दोरीमुळे ठरवलेला आहे. ती तिची स्वतंत्रता व ती तिची मर्यादा असते. त्या पलीकडे जायचे असेल तर शेतकऱ्याची अनुमती आवश्यक असते. म्हणजे त्याने तिला दुसऱ्या जागी तरी बांधायला हवे किंवा दोरी तरी अधिक लांब करायला हवी. त्याप्रमाणे काही धर्मसूत्राप्रमाणे अंश अवताराची स्वतंत्रता असते. म्हणजे संकल्प मूळ तत्वापासून येत असतो. ते अंमलात आणण्याची जबाबदारी अंश अवतारांना दिली जाते. काही समस्या उद्भवल्यास अंश अवतार मूळ तत्वापाशी आवेदन करतात. मूळ तत्वाच्या अनुग्रहामुळे जीवाचे कल्याण केले जाते. मानवाप्रमाणे राग, द्वेष, अहंकार आदी दुर्गुण अंश अवतारांना नसतात. त्यामुळे मूळ तत्वाची कार्यक्षमता अंश अवतारातही असते. तेही तेवढेच समर्थ असतात. त्यामुळे जीव अंश अवताराने येतो की पूर्ण अवताराने येतो यांच्यात काही फरक नसतो. साईबाबांविषयी विवरण. भविष्यकाळात साईबाबा नावाने माझा समर्थ सद्गुरू अवतरेल. दिशिला नगरीतील आपले क्षेत्र ठरवून ते भक्त रक्षणार्थ अवतरतील. माझ्या तत्वाच्या ते अभिन्न असतील. त्यांनी कितपत अनुग्रह करावा, कितपत अनुग्रह न करावा ते मी ठरवणार. साईबाबांनी आपल्या भक्तांच्या आवेदनाने विचलित होऊन अधिक अनुग्रहाची विनंती केल्यास मी अवश्य विनंती स्वीकारेन. सामान्य मानवाची प्रार्थना, आवेदनांवर अनुग्रह करणारे प्रभुतत्व साईबाबांची विनंती स्वीकारणार नाही का? म्हणून साईबाबांच्या आश्रितांवर अवश्य श्रेयोलाभ असणार. शेते विश्रामती इति साई असे आहे. इंद्रिय वृत्ती शांत करणारे साई तत्व आहे. साईबाबा नावाचे तत्व माझ्या सायुज्य स्थितीत आहे हे जाणून घे. त्यावर मी विचारले, श्री महागुरूंना प्रणाम. श्री वासवी कन्यका अंश अवतार की पूर्ण अवतार? श्रीपाद म्हणाले, आर्या महादेवी वरदान वचनाप्रमाणे
कुसुम श्रेष्ठींची मुलगी झाली. कन्यकेचे अवतरण झाले नसते तर वैश्य कुळात अनर्थ घडले असते. समाधी नावाच्या वैश्य ऋषींना हे प्रमाद बीज अव्यक्त रूपात असल्याची जाणीव होती. ते बीज अव्यक्तातून व्यक्त स्थितीतून येऊन त्याला अंकुर फुटून त्याचा महावृक्ष होणार व वैश्यकुळ प्रमादात फसणार हे त्यांनी जाणून, जर अंबिका वासवी रूपाने जन्मली नाही तर विष्णुवर्धनासारखा दुसरा राजा, विष्णुवर्धनासारखा दुरात्मा राजा कुसुम श्रेष्ठी या सामंत राजाच्या मुलीच्या सौंदर्याने मोहित होईल. त्यामुळे वर्णसंकर्य होऊन सर्व भ्रष्टत्व होऊ शकते. तशी घटना कुठल्याही सामंत राज्यातील मुलींशी न व्हावी म्हणून सौशील्य, कुळाभिमान, आत्मसन्मान, आत्माभिमान यासाठी अग्निप्रवेश व्हावा अथवा आत्माभिमानी वैश्यानी अग्निप्रवेश करावा असे ठरले. या अग्निपरीक्षेत श्री वासवीच्या कृपा कटाक्षानेच वैश्य विजयी होऊ शकतात. आत्मबलिदानाने प्रतिरूपात त्या त्या गोत्रात जन्मणाऱ्यांना कुठल्याही गोष्टींचा अभाव नसून भोग, भाग्य, प्रसाद रूपात प्राप्त झाले. आर्या महादेवीचा एक तेजो किरणच श्री वासवी कन्यका आहे. त्या अनंत शक्तीचा एक तेजो किरणही ही पृथ्वी सहन करू शकत नाही. श्री वासवी अंशावतार रूपात सीमित लक्ष्यासाठीच अवतरली आहे. त्यांनी वयाच्या 18व्या वर्षापासून आपल्या कुलस्थांची दुर्भाग्यदायी अनेक स्पंदने आपल्या योगाग्नी दग्ध केले. सर्वार्थ भारी दुर्भाग्य स्त्रीचे सौशील्य. स्त्रीसाठी तिच्या सौशील्या पलीकडे ऐश्वर्य नाही, तशा सौशील्यावरच हल्ला होत असल्याचे आढळल्याने आपल्या गोत्रजांचे दुर्भाग्य त्यांनी स्वतःत आकर्षित केले. स्वतः अग्निप्रवेश करून सोबत साहसी दंपतींना सामील करून घेतले आणि दिव्य सत्य सृष्टीत स्थापित केले. आपल्या खऱ्या स्वरूपाचे दर्शन आर्या महादेवीने दिले असता कुसुम श्रेष्ठींसह सर्व भयभीत झाले. बाळांनो, मातेचे वात्सव रूप फक्त तिघेच पाहू शकले. त्यानंतर ते दर्शन सर्व आभरणांनी अलंकृत मंगळसूत्रासह अलंकृत मंगळसूत्रासह दिले होते. आपल्यापेक्षा उन्नत स्थितीतल्या महात्म्यांना दर्शन देत असताना, अग्निसाक्षीने विवाह समयी आपल्या पतीला दर्शन देत असताना, आपल्यापेक्षा खालच्या पातळीतल्या खऱ्या भक्तांना दर्शन अनुग्रहित करत असताना तसे दर्शन संभव होते. विष्णुवर्धन पाहून मोहित झाला ते त्याच्या मृत्यूदेवतेला, वासवीला नव्हे. मृत्यूदेवता वासवी देवीला म्हणाल्या, माते, तुझे स्वरूप स्वीकारण्यास अनुमती दे. अंबिकेने तिची विनंती स्वीकारली. वासवी स्वरूपातील ही वासवीच का अशी भ्रमित करणारी रूपवती प्रकट होऊन मृत्यूदेवतेत विलीन झाली. ती मृत्यूदेवता विष्णुवर्धनात अंतर्लीन होऊन त्याच्या डोक्याचे 1000 तुकडे करून निघून गेली. ही होती त्या दिवशी घडलेली यथार्थ गाथा. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 32 संपूर्ण.